विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती चर्चांचं गुऱ्हाळ सुरू असताना अहिल्यानगरमध्ये नवा ट्विस्ट आलाय। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतलाय। खरं तर अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत आणि त्यामुळे भाजपकडून या जागेसाठी दावा केला जातोय। भाजपचे इच्छुक उमेदवार आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत आणि त्यातच आता संग्राम जगताप यांच्या बंधूसाठी अर्ज नेल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगते। या जागेवर सचिन जगताप यांचे वडील दिवंगत आमदार अरुण जगताप हे दोनदा निवडून गेले होते। आता त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सचिन जगताप हे या जागेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे अहिल्यानगरच्या या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यात एक विशेष उमेदवारी जे आहे अर्ज घेतलेला आहे ते म्हणजे सचिन जगताप यांनी। त्यांच्याशी बोलणार आहोत। प्रथमतः उमेदवारी अर्ज मी काय आणलेला नाही आहे। नगरसेवकांचा आग्रह आहे। आमचे जे नगरसेवक आहेत सुरेशजी बनसुडे यांनी तो उमेदवारी अर्ज त्यांनी आणलेला आहे माझ्या नावावरती आणि सगळ्याच नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की आपण काकांच्या जागेवर उभा राहावा। आम्ही तुमच्यात काकांना पाहतो आणि जो कुटुंबाचा जो ऋणानुबंध सगळ्या मतदारांशी आहे, जेवढे सगळे नगर जिल्ह्यातले मतदार जे आमचे जे नगरसेवक असतील प्रत्येक तालुक्यातले, तर मला कंटिन्यू त्यांचे सगळ्यांचे फोन आणि मी संपर्कात आहे सगळ्यांच्या आणि त्यांचा आग्रह आहे की जसा आणि पहिली पण असा याचा इतिहास आहे की काका ज्यावेळेस पहिल्यांदा उभं राहिले होते तर एकीकडं जयंत ससानी त्यांना एक हाताला धरून होते आणि एकीकडं बबनदादा पाचपुते होते। तर तो किस्सा तर जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे आणि आम्ही वरिष्ठांना आमची जी तयारी आहे तर ती काय आम्ही कायमच तयार आहेत। म्हणजे इलेक्शन तर आम्हाला काही नवीन नाही आहेत, पण ते आता एवढ्या सगळ्या इलेक्शनचा अनुभव असल्यामुळं आमची सगळी तयारी आधीच झालेली आहे। सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे। सगळे मतदार आमच्याशी खुश आहेत की आम्ही उमेदवारी केली तर मग त्यांना आनंदच आहे आणि सगळ्यांचा आग्रह आहे। दिवसभरात जे 30-40 फोन होतात तर अकोल्यापासून तर थेट कर्जत जामखेडपर्यंत सगळे लोकांचे फोन आहेत, आग्रह आहेत। निश्चित त्यांनी संग्राम भाईंना देखील आग्रह केला आहे की तुम्ही भाऊंची उमेदवारी करा। आता घरात राजकारणात ते पुढं असल्यामुळं त्यांना शेवटी निर्णय सगळे तेच घेणार आहेत। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, ABP माझा, अहिल्यानगर।